नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय इंग्रजी संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. क्वेश्चन नंबर 1A, लिसन अँड इनसर्कल द वर्ड. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. शिक्षक शब्द सांगतील. जो शब्द सांगितलेला आहे त्या शब्दाला गोल करायचा आहे. इथे आपण नमुना दाखल समजा ट्रायंगल घेतलं तर ट्रायंगलला गोल करा. त्यानंतर चॉक घेतला तर त्या शब्दाला गोल करा. डिफरंट त्या शब्दाला गोल करा. कोणताही शब्द सांगू शकतात. बी क्वेश्चन, लिसन अँड राईट द करेक्ट वर्ड. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. शिक्षक कोणताही शब्द सांगतील त्यांचं स्पेलिंग इथे लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 2A, राईट रायमिंग वर्ड फॉर द गिव्हन वर्ड. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1 सँड, हँड, लॉंग, सॉन्ग, विंग, सिंग, ग्राउंड, साऊंड. बी क्वेश्चन, राईट मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन वर्ड्स. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. चॉक, द टीचर रोट ऑन द बोर्ड विथ चॉक. कलर, ब्ल्यू इज माय फेवरेट कलर. काईट, वी फ्ल्यू अ कलरफुल काईट इन द पार्क. फ्लावर, द रोज इज अ ब्युटिफुल फ्लावर. सी क्वेश्चन, राईट प्लुरल्स ऑफ गिव्हन वर्ड्स. अनेक वचनी शब्द लिहायचे आहेत. मँगो, मँगोज, स्टार, स्टार्स, बेबी, बेबीज. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 3A, रिअरेंज द वर्ड्स टू मेक प्रॉपर सेंटेन्स. 3 मार्क्स. वॉन्टेड अ बाय टू शी कार. आन्सर, शी वॉन्टेड टू बाय अ कार. सेकंड, boy there little there was a little boy. Question mark, I do now shall what shall I do now? Question mark. B question, write opposite words for every given words. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. पुश, पुल, स्लो, फास्ट, सॅड, हॅपी, गुड, बॅड. यानंतर पुढील प्रश्न पहा. सी क्वेश्चन, राईट एनी 2 रिलेटेड वर्ड्स टू गिव्हन वर्ड्स. स्कूल, टीचर, क्लासरूम. मार्केट, शॉपकीपर, शॉप. गार्डन, फ्लावर्स, ट्रीज. क्वेश्चन नंबर 4A, कंप्लीट द टेबल ऑफ ऑक्युपेशन विथ प्रॉपर टूल्स अँड ॲक्शन. 4 मार्क्स. ऑक्युपेशन, व्यवसाय, कुक. टूल्स, पॅन. ॲक्शन, कुकिंग. ऑक्युपेशन, टेलर. टूल्स, needle. Action, swing. B question, make a meaningful sentence using the table below. Only 3. 3 गुणांसाठी दिलेल्या टेबलचा वापर करून 3 वाक्ये लिहायची आहेत. टेबलमधील शब्द व्यवस्थित वाचन करा. वाक्ये लिहून दिलेले आहेत. अ रिव्हर रन्स टू द सी. क्लाउड्स फ्लोट इन द स्काय. बोट्स सेल ऑन द सी. तुम्ही कोणतीही 3 वाक्ये तयार करून लिहू शकता. सी क्वेश्चन, मेक अ प्रॉपर फॅमिली ट्रीज फ्रॉम गिव्हन इन्फॉर्मेशन. 4 मार्क्स. दिलेल्या माहितीनुसार फॅमिली ट्री तयार करायचा आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आजी आजोबा, त्यानंतर त्यांची मुलं आणि त्यानंतर त्यांची मुलं, आपण असं लिहू शकतो. इथे पहा टेबल कशाचा दिलेला आहे. फॅमिली ट्री तयार करायचा आहे. थिंग्स इन आवर सराउंडिंग फॉर्म 2 ग्रुप्स, लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे सजीव आणि निर्जीवाचे वर्गीकरण लिहायचं आहे. म्हणजेच थिंग्स आणि त्याचे 2 टाईप्स, लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स. वस्तू, सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू. आता लिव्हिंग थिंग्समध्ये काय आहे? 2 टाईप्स आहेत, प्लांट्स आणि ॲनिमल्स. देर आर 2 टाईप्स ऑफ प्लांट्स. पुन्हा प्लांट्समध्ये अजून 2 टाईप्स आहेत, फ्लॉवरिंग प्लांट्स आणि नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. इथे उत्तर लिहून दिलेलं आहे. पहा कसं लिहून दिलेलं आहे. थिंग्स, लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स. पुन्हा लिव्हिंग थिंग्सचे 2 टाईप्स आहेत, प्लांट्स आणि ॲनिमल. पुन्हा प्लांटचे 2 प्रकार आहेत, फ्लॉवरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. ॲनिमलचे सुद्धा टाईप्स आहेत.
ओव्हिपॅरिस ॲनिमल्स, विव्हिपॅरिस ॲनिमल्स याप्रमाणे फॅमिली ट्री तयार करायचा आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये संकलित मूल्यमापन सत्र 2 किंवा द्वितीय सत्र परीक्षा 2 2026 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. त्यांचा नक्की सराव करा.